तर आज तारीख आहे 4 मार्च 2026 आणि आता दुपारचे 1 वाजून गेलेले आहेत. तर हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतलेला आहे. आता हा किती मिनटाचा होईल मला माहीत नाही आणि बेसिकली मुद्दा काय असेल ते पण मला माहीत नाही. एकूणच आपण व्हिडिओ रेकॉर्ड करायला आता सुरुवात केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, माझा व्हिडिओ बघायला घेतल्याबद्दल धन्यवाद. माझं नाव आहे कावेन. तर हे एक टोपण नाव आहे. माझं रिअल नाव जरा वेगळंच आहे आणि मी हे जे काही व्हिडिओ बनवणार आहेत ते माझ्या ह्या टोपण नावानेच बनवणार आहे एक प्रकारे. तर माझं नाव कावेन आहे. तर ही गोष्ट आपल्याला बोलायची होती म्हणून स्टार्टिंगला बोलून घेतलेली आहे. त्याच्यात अजून काय बोलावं नक्की माहीत नाही. तर काल रात्री मी बराच वेळ विचार करत बसलो होतो आणि विचार करता करता एकूणच मुद्दा असा होता की आपण यूट्यूबचे जर व्हिडिओ बनवणार आहोत तर नक्की आपण त्याच्यामध्ये काय बोलणार आहोत. तर काल रात्री मी विचार करत होतो की आपण जर यूट्यूबचे व्हिडिओ बनवणार आहेतच तर त्याच्यामध्ये कॉन्टेंट काय असायला पाहिजे किंवा एकूणच त्याच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला आपण नक्की काय बोलणार आहोत. तर ह्या गोष्टीचा विचार करता करताच मला जाणवलं की आपण आपली स्टोरी सांगू शकतो बेसिकली. तर आता पुढच्या काही महिन्यातच मला जवळपास 28 वर्ष पूर्ण होतील. एकूणच माझ्याकडं 28 वर्षाचा असा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि ह्या 28 वर्षामध्ये मी जवळपास ज्या प्रकारे जगाला बघितलं, अनुभवलं आणि वेळोवेळी माझे विचार, पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन ह्या जगाला बघण्याचे बदलत गेलेले आहेत. तर जो मी शोध घेत होतो इतक्या वर्ष तो आता जवळपास संपलेला आहे असं मला वाटतं. आणि भरपूर आयुष्यामध्ये मला जे प्रश्न पडले होते त्यांची उत्तरं जवळपास आता मला भेटलेली आहेत. पण काय म्हणतात त्याला, अजून आयुष्य भरपूर मोठं आहे आणि साहजिकच आपल्याला जी प्रश्नांची उत्तरं भेटलेली आहेत ती आपण काही दिवसात विसरून जाणार आहे आणि परत आपण काही ना काहीतरी शोध घेत बसणार आहे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार करत बसणार आहे, प्रश्नांचा विचार करत बसणार आहे, त्यांची उत्तरं शोधत बसणार आहे आणि लिटरली आपण आयुष्यभर हेच करत बसणार आहे. आता माझं आयुष्य जवळपास 28 वर्षाचं पूर्ण झालेलं आहे आणि माझी इच्छा आहे की आपण जवळपास 102 वर्ष जगायला पाहिजे. पण ते काही पॉसिबल नाही, म्हणजे एक प्रकारचं ड्रीम आहे असं म्हणता येईल. तर माझी जन्मतारीख आहे 1998. 1998ला मी जन्मलो. तर माझं म्हणणं आहे की आपण 102 वर्ष जगायला पाहिजे. म्हणजे मी जवळपास 3 सेंचुरीमध्ये जगलेलो असणार आहे. 1990, 2000 आणि 2100. तर मला 102 वर्ष किंवा 103 वर्ष जगायचं आहे. लिटरली ही गोष्ट मला काही दिवसापूर्वीच कळली होती. त्याच्यामुळं मला आता भरपूर गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, जसं की हेल्थ आणि खाणं पिणं या गोष्टींचा मला विचार करावा लागणार आहे आणि त्याच्यावर जरा प्लॅनिंग करावं लागणार आहे. एकूणच 102 वर्ष जगणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे लिटरली. कारण की मी आत्तापर्यंत फक्त 28 वर्ष जगलं असणार आहे आणि लिटरली मी आज जगण्याला कंटाळलो आहे असं म्हणता येईल. कारण की खूप शोधलं मी, जीवनाचा अर्थ शोधत होतो किंवा जगण्याचं कारण शोधत होतो. बहुतांश वेळा मला वाटले होते की ते कारण आपल्याला भेटलेले आहे किंवा काय म्हणता येईल की आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय त्याचं उत्तर आपण मिळवलेलं आहे. पण लिटरली काही दिवसातच ती गोष्ट अशी मी विसरून जायचो किंवा ती कुठंतरी त्या गोष्टीचा काही अर्थ राहायचा नाही एक प्रकारे. तर पुन्हा शोध सुरू व्हायचा आणि आत्तापर्यंत हेच चालू होतं आणि आताही मला तसंच वाटतं. कारण की आत्ता मला ज्या प्रश्नांची उत्तरं भेटलेली आहेत, जे ऑब्झर्वेशन मला दिसलेले आहेत ते काही दिवसातच त्यांची किंमत अशी काही राहिलेली नसणार आहे. लिटरली प्रत्येक वेळेस जग बदलत असतं, आपण बदलत असतो
आपले विचार बदलत असते ते, आणि ह्या जगात परमनंट असं काहीच नसतं. आणि ह्या बदलांना म्हणता येईल किंवा जी प्रोसेस आहे बदलण्याची ती मी गेल्या काही दिवसांपासून अनुभवतो आहे. आणि ही गोष्ट तर मला परफेक्टली पटलेली आहे की चेंज इज द नेचर ऑफ दिस वर्ल्ड बेसिकली. म्हणजे गोष्टी बदलत राहतात. आणि आपण अपेक्षा करणं सोडून दिलं पाहिजे की गोष्टी तशाच राहणार आहेत नेहमी आयुष्यभर. सहसा त्या खूपदा बदलतही नाही. आपण तेच आयुष्य जगत असतो जे आपण काल म्हणा वर्षभरापूर्वी जगत होतो, किंवा भविष्यातही आपण लिटरली तसंच आयुष्य जगत असणार आहे. आणि त्यात असे काही जास्त बदल होत नसते ते. पण काय म्हणता येईल, आपलं आयुष्य बदलतं बेसिकली. आणि लिटरली वर्षानुवर्ष आपल्या आयुष्यामध्ये काहीच घडत नाही, आणि अचानक एक दिवस असं येतं की असं वाटतं की खूप काही घडून गेलं. तर बदल हळूहळू होतो, आणि जेव्हा तो पूर्णपणे घडतो तेव्हा आपल्याला जाणवतं की यार खूप काही बदललेलं आहे. तर दिस इज द काय म्हणता येईल त्याला, पुढचे काही व्हिडिओ जे असतील ते माझ्या लाईफ स्टोरीवरती असणार आहेत. बेसिकली माझा 28 वर्षाचा अनुभव, त्याच्यामध्ये मी जे काय अनुभवलं, जे काय भोगलं, त्याच्याने माझे जे काही एक्सपिरियन्स होते चांगले वाईट, त्याच्यानंतर त्यामुळं माझ्या जगाकडे बघण्याचा व्ह्यू कसा बदलला किंवा सध्या आहे, ह्या गोष्टींवर मी बरंच काही डिस्कस करणार आहे. आणि हे भरपूर व्हिडिओ असणार आहेत. लिटरली आत्तापर्यंत मी शोधत होतो की आपण कोणत्या मुद्द्यावर बोलणार आहोत किंवा कोणत्या टॉपिकवर बोलणार आहोत बेसिकली. पण त्या गोष्टीचा विचार करता करता जाणवलं की यार लिटरली किती फालतू गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक यूट्यूबर सध्या तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणता ना कोणता टॉपिक उचलत आहे आणि त्याला एक प्रकारे रोस्ट करत आहे. लिटरली त्या टॉपिक्सचा त्या युजरशी काही रिलेशन नसते, कनेक्शन नसते. कोणी उठतं आहे, कोणता तरी एखादा टॉपिक घेतं आहे, त्याच्यावर त्याचं म्हणणं सांगतो आहे, त्याचे विचार सांगतो आहे, आणि एकूणच कमेंट करतो आहे. आणि लिटरली ते व्हिडिओ बघताना असं जाणवतं की यार त्या गोष्टीचा आपल्याला काही फायदाच होत नाही. म्हणजे कोणी येतं आहे ज्या गोष्टीचं त्याला काही नॉलेज नसते असं म्हणता येत नाही, पण कनेक्शन नसते बेसिकली, आणि त्याच्याने त्या गोष्टी तो एक्सप्लेन करतो एक प्रकारे, किंवा त्याचा व्ह्यू सांगतो. आणि असे व्हिडिओ बघता जाणवतं की लिटरली हे व्हिडिओ बघून आपल्याला काहीच फायदा होत नाही, आपल्याला ते सॅटिस्फॅक्शन पण भेटत नाही बेसिकली. आणि आपण शोधत राहतो नवीन इन्फॉर्मेशन, नवीन माहिती, नवीन व्हिडिओ, नवीन क्रिएटर्स. एकूणच आपला हा शोध कधी संपत नाही, कारण की ही एक साधी गोष्ट आहे जी आता असं मला वाटतं की मी फिगर आउट केलेली आहे. लिटरली जर आपण एखादा व्हिडिओ बनवत असाल तर अशाच टॉपिकवर बनवा ज्याच्याशी आपला काय म्हणता येईल, ज्याच्याशी आपला नातं असतं किंवा रिलेशन असतं एक प्रकारे. त्याच्यावर आपण आपले म्हणणं, आपले विचार भरपूर डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकतो असं मला वाटतं. आणि ते बघताना लोकांनाही जाणवतं की आपण काहीतरी इम्पॉर्टंट अनुभव घेतलेला आहे किंवा विचार घेतलेला आहे. तर 28 वर्षाची स्टोरी. लिटरली मला नाही वाटत की मी पूर्णच्या पूर्ण अख्खी 28 वर्षाची स्टोरी सांगत बसू शकेल इथं, आणि ती काही एका व्हिडिओमध्ये तर पूर्ण होणार नाही आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम प्रत्येक डिटेलला पण असं महत्त्व देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण की बघायला गेलं तर थोड्याफार फरकाने आपली सगळ्यांचे आयुष्य सारखेच असते. लिटरली कोणी इथं काही वेगळं असं करत नाही आहे किंवा वेगळं असं आयुष्य जगत नाही आहे. प्रत्येकजण तेच काम करतो आहे जे आपण करत असतो आहे. फक्त काहींकडं जास्त रिसोर्सेस असतात, काहींकडं जरा जास्त पॉवर असते, क्षमता असते, पण इव्हेंच्युअली ते पण असं काही आयुष्यामध्ये वेगळं करत नाही आहे. ते 3 टायमाला खाते, ते
आणि काय म्हणतात त्याला बाकीच्या गोष्टी शोधत राहतात. तर मग तो अंबानी असो, अडाणी असो, नाहीतर माझ्यासारखे काही सामान्य माणसं असो, किंवा माझ्यापेक्षाही जर काही काय म्हणते त्याला वाईट परिस्थितीत लोक असतील तर त्यांचं पण तेच आयुष्य असतं एक प्रकारे. पण लिटरली मला वाटतं की सध्याच्या कंडिशनला मी जिथं उभं राहतो ती सर्वात वाईट परिस्थिती आहे. पण माझ्यापेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये जगणारे लोक असणारे हे नक्की आहे. कारण की जसं की आपण काय म्हणतात त्याला कितीही पैसा मिळवला, कितीही संपत्ती मिळवली, तरी आपल्यावरती आपल्यापेक्षा जास्त संपत्ती पैसा असणारे काही ना काही लोक असणारच आहे. तसंच एक प्रकारे डाऊन साईडला पण आहे. आपण किती वाईट आयुष्य जगत असलो तरी आपल्यापेक्षाही एकदम बेकार आयुष्य जगणारे काही लोक असतात. आणि आपण या गोष्टींना कम्पेअर नाही करू शकत. तर यस, मला काही दिवसापूर्वी वाटत होतं की मी एक प्रकारे रॉक बॉटम हिट केलेला आहे. बेसिकली मला तो हिट करायचा होता. जवळपास 2-3 वर्ष म्हणता येईल. भरपूर काही घडलं. माझं आयुष्य जवळपास गेल्या 2 वर्षामध्ये पूर्णपणे बदललेलं आहे आणि त्याच्या आधीचा काळ. तर शेवटी 2 वर्षापूर्वी मी माझ्या आयुष्याला एकदम कंटाळलेलो होतो. आयुष्यामध्ये काही नवीन घडत नव्हतं. बेसिकली तेच घडत होतं, तेच चालू होतं. आणि मला वाटलं की आपण एखादी अशी नवीन स्टेप घेऊया, काहीतरी ॲडव्हेंचरस करूया, असं काही करण्याचा प्रयत्न करूया ज्याच्याने आपण या सगळ्या आयुष्याच्या काय म्हणतात त्याला दलदलीतून बाहेर पडू शकतो. आणि त्याच्यासाठी मी एक अशी स्टेप घेतली जी कोणताही सामान्य व्यक्ती कधी घेऊ शकत नव्हता किंवा घेऊ शकणार नाही. आणि लिटरली मी माझ्या आयुष्याची वाट लावून ठेवली. तर त्याच्यानंतरचं 1 वर्ष जवळपास चांगलं होतं, पण तेही चांगलं नाही म्हणता येईल असं नाही वाटत. कारण की त्या टायमिंगला मी खूप अशा गोष्टी केल्या, चुकीच्या गोष्टी केल्या ज्या की मला वाटतं करायला नको होत्या. पण जे झालं ते झालं, मी काही बदलू शकत नाही. आणि शेवटचं 1 वर्ष म्हणजे सर्वात वाईट वर्ष होतं असं म्हणता येईल. कारण की लिटरली मला जगायची अशी इच्छा उरली नव्हती. त्याचसोबत मला काही करायची इच्छा उरली नव्हती. आत्ताही तसंच आहे जवळपास. पण आता मी ही गोष्ट करायला घेतलेली असं मला वाटतं. पण लिटरली गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणता येईल किंवा 1 वर्षामध्ये मी माझ्या आयुष्याची अख्खी वाट लावून टाकलेली आहे. कसं म्हणता येईल, एक प्रकारे माझ्याकडे जे काही होतं ते सगळं काही गमावून बसलो आहे. पैसा, पाणी, मित्र मंडळी, स्वतःची एक प्रकारे जी किंमत असते, व्हॅल्यू, ती पण गमावून बसलेलो आहे. आणि ह्या गोष्टीचा आता मला काहीच वाईट वाटत नाही. पण मध्ये जरा खूप त्रास झाला. कसं म्हणता येईल, नाही तो त्रास झाला, पण आता ती गोष्ट समजलेली आहे. जी गोष्ट कधी आपली नव्हतीच तिला गमावण्याचं दुःख काय एक प्रकारे. सो आयुष्यामध्ये मी खूप काय गमावलं आहे, पण त्या गोष्टी माझ्या कधी नव्हत्याच. मी त्यांच्याशी एक प्रकारे स्वतःला रिलेट करून घेतलं होतं, कनेक्ट करून घेतलं होतं की मला वाटत होतं की त्या गोष्टींसोबत मी दररोज इंटरॅक्ट होतो आहे, तर त्यांच्यावर माझा मालकी हक्क आहे असं मला वाटत होतं. पण नाही, काय म्हणता येईल, जग म्हणा, आयुष्य म्हणा किंवा आपल्या आसपासची लोक म्हणा, प्रत्येक वेळेस आपल्याला दाखवून देतात की आपली व्हॅल्यू म्हणा किंवा किंमत म्हणा अशी काहीच नाही. आणि ती किंमत तेव्हाच केली जाते जेव्हा आपला त्या लोकांना फायदा असतो, आपल्या त्या जगाला फायदा असतो किंवा तर जोपर्यंत आपण कोणाला फायदा करून देत नाही कोणत्या गोष्टीचा, तोपर्यंत आपली काहीच किंमत नाही. आणि लिटरली मी थकलो होतो एक प्रकारे. थकलो तर नाही म्हणता यायचं, पण प्रश्न पडले होते मला की मी जे काही करतो आहे, का करतो आहे, कशासाठी करतो आहे आणि कोणासाठी करतो आहे. आणि त्या प्रश्नांची उत्तर नव्हती माझ्याकडं. आसपास जर जगामध्ये मी बघितलं
तर लोक भरपूर काही करत होते लिटरली. आणि हां, पण मला या प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं की ते जे काही करत आहेत ते कशासाठी करतात, का करतात ते. तर एकूणच जेव्हा मला या गोष्टी रिअलाईज झाल्या की ते त्यांना पण माहीत नाही की जे काही गोष्टी करतात ते का करतात आणि कशासाठी करतात ते करतात ते कारण की बाकीचे करतात ते, आसपासचे लोक करतात ते, किंवा एक प्रकारे ते करू शकतात ते म्हणून करतात ते. तर देर आर नो स्पेसिफिक रूल्स किंवा नियम नाही आहे आयुष्याचे की आपण असंच काही गोष्टी केल्या पाहिजे आणि त्या बरोबरच केल्या पाहिजे. तर गेल्या काही वर्षामध्ये मी माझ्या आयुष्याची जी वाट लावून घेतलेली आहे ती एक प्रकारे माझ्यासाठी काय म्हणता येईल त्याला, वरदान आहे असं म्हणता येईल. कारण की अनुभव तर भरपूर आला आहे. आणि एक सिंपल गोष्ट जाणवली, म्हणजे जेव्हा तुम्ही जिंकता ना तेव्हा लिटरली तुम्हाला काहीच भेटत नाही. जिंकल्यानंतरचा जो आनंद असतो तो पण भेटत नाही. आपल्याला वाटत राहते की आपण एखादी गोष्ट मिळवली, जिंकली किंवा ती करून दाखवली तर आपल्याला आनंद भेटेल, खुशी भेटेल किंवा ते मिळवण्याचं सॅटिस्फॅक्शन भेटेल. पण नाही, तसं नाही घडत. आपण पुढच्या गोष्टीची काय म्हणतात त्याला कल्पना करू लागतो किंवा आपण दुसऱ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो. कारण की जेव्हा ती गोष्ट मिळवलेली असते की आपल्याला वाटतं की लिटरली आपण जे काही केलं त्याची काहीच किंमत नव्हती किंवा ते मिळवूनही आपल्याला काही फायदा नाही झालेला. तर काही दिवस आपल्याला थोडंफार वाईट वाटतं, निराशा जाणवते किंवा ते खाली पण जाणवतं आणि त्याच्यानंतर आपण साहजिकच दुसऱ्या गोष्टी करायला घेतो आणि त्यांच्या मागं लागतो. पण आयुष्यामध्ये हारण्याचा एक वेगळा मजा आहे किंवा सगळं काही गमवून बसण्याचा एक आनंद आहे जो की मी प्रॉपरली असं एक्सप्लेन नाही करू शकत आहे. पण जेव्हा तुम्ही हारता ना तेव्हा आपण भरपूर काही शिकतो बेसिकली. तर आयुष्यामध्ये हारणं का गरजेचं आहे ते असं आहे कारण की आपल्याला डाऊन साईड कळतात, ड्रॉबॅक्स कळतात. कोणत्या गोष्टी का नाही करायच्या ते कळतं. कारण की एकदा आपण जिंकलो, एखादी गोष्ट मिळवली की त्या गोष्टीचं काही महत्त्व राहत नाही. आपण त्याच्यामध्ये विचारही करत नाही की आपल्याला ती गोष्ट का भेटली किंवा नक्की काय झाली आणि आपण दुसऱ्या गोष्टींच्या मागं पळायला लागतो. पण तेच जेव्हा आपण एखादी गोष्ट मिळवण्यात असफल राहतो किंवा हरतो एक प्रकारे, तेव्हा आपण विचार करतो की माझ्यासोबत हे असं का घडलं, त्याच्यामागं काही कारण आहे का. आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपण आपले पॅटर्न्स नोटीस करतो तेव्हा आपल्याला भरपूर काही गोष्टी अशा कळतात ज्या सहसा लोकांना माहीत नसते. ते लिटरली प्रत्येकजण जे आयुष्य जगतो आहे ते असंच जगतो आहे. म्हणजे कुणालाच काहीच असं क्लॅरिटी नाही आहे. त्यांना जे मिळवायचं आहे ते का मिळवायचं आहे ते माहीत नाही. काही लोक असतील ज्यांना वाटतं की आपल्याला माहिती आहे आपण जे करतो आहे ते का करतो आहे, कशासाठी करतो आहे वगैरे वगैरे. पण ते पण त्यांचे एक प्रकारचे भ्रम असतात असं मला वाटतं. कारण की आत्तापर्यंत मला ज्या गोष्टी वाटत होत्या की आपण मिळवाव्या किंवा कराव्यात किंवा त्यांच्यामध्ये टाईम इन्व्हेस्ट कराव्यात, तर त्या सगळ्याच इच्छा माझ्या स्वतःच्या एकट्याच्या नव्हत्या असं मला जाणवलेलं आहे. जसं की काय म्हणता येईल त्याला, एखादी चांगली गाडी घेणं म्हणा किंवा आपल्याला जास्त पैशाचं पॅकेज असणं म्हणा, भारी कपडे, भारी घर, लिटरली आपण जी लाईफस्टाईल एक्सपेक्ट करतो ना भारी आयुष्य जगण्यासाठी, ते एकूणच मी त्या गोष्टींच्या मागं पळत होतो, धावत होतो. मला तसं आयुष्य पाहिजे होतं. पण जेव्हा ते मला काही दिवसानंतर भेटलं नाही किंवा तसं जगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातूनही मला असं काय म्हणतात त्याला सुख, आनंद, खुशी भेटलेली नाही, तर जेव्हा मी विचार केला की असं का घडते आपल्यासोबत, तर त्या गोष्टीचा उत्तर भेटलं की आपल्याला ती गोष्ट कधी हवीच नको होते. मग बघायला गेलं तर आपण त्या इल्युजनमध्ये जगत होतो की आपल्याला वाटत होतं की ती गोष्ट आपल्याला पाहिजे, ती भेटली तर आपल्याला आनंद होईल, खुशी भेटेल.
सॅटिस्फॅक्शन भेटेल. पण ॲक्च्युली त्या गोष्टींचा माझ्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला होता आणि तो भ्रम एक प्रकारे डेलिबरेटली तयार केला गेला होता. तर तो कसा केला गेला ह्या गोष्टींचा जेव्हा विचार केला तेव्हा जाणवलं की आपण जी अपेक्षा करतो, जी इच्छा ठेवतो ती आपण आपल्या आसपासच्या लोकांकडे बघून करत असतो. म्हणजे आपल्या घराशेजारी जर एखादा माणूस असेल आणि त्याच्याकडे एकदम भारी गाडी असेल तर आपल्याला पण असं वाटतं की यार आपल्याकडे पण ती गाडी असली पाहिजे. किंवा तसंच तुम्ही टी व्ही म्हणा, यूट्यूब म्हणा किंवा मोबाईलवर जिथं सोशल मीडिया बघता तिथंही तुमच्या आसपासची जो ओळखीचे जे लोक असतात त्यांना अशी भारी लाईफस्टाईल किंवा भारी आयुष्य जगताना तुम्हाला वाटत असेल की म्हणजे मला वाटायचं की आपण पण ते आयुष्य जगलं पाहिजे. लिटरली माझ्या सर्कलमधले काही लोक बिनधास्त फिरत होते, त्यांच्याकडे भारी भारी गाड्या होत्या आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकेशनवरती जाऊन फिरून त्यांचे फोटो टाकत होते. आणि मलाही असं वाटत होतं की यार आपण हे केलं पाहिजे किंवा असं आयुष्य जगून बघितलं पाहिजे एकदा. आणि असं नाही की मी प्रयत्न नाही केला, मी जगून पाहिलं आहे. पण लिटरली त्या गोष्टी केल्याच्या नंतरही मला असा काही आनंद भेटला नाही असं मला आठवतं. तर जे काही माझे विचार होते, जे काही माझे अपेक्षा, इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्णपणे माझ्याच होत्या अशा नाही. एकूणच कळत नकळत ह्या जगाने, ह्या सोशल मीडियाने, ह्या टेक्नॉलॉजीने आणि माझ्या मनानेच तो एक प्रकारचा भ्रम निर्माण केला आणि मी अशा गोष्टींच्या मागं पळत राहिलो ज्या गोष्टी माझ्यासाठी कधी महत्त्वाच्याही नव्हत्या. आणि जेव्हा त्या नाही मिळाल्या तेव्हा साहजिकच मी दुःखी झालो होतो, निराश झालो होतो. पण त्याच्यानंतर जो काही विचार केला त्याच्यामुळे मला जाणवलं की आपण जो विचार करतो, आपण जी अपेक्षा करतो गोष्टींना मिळवण्याची म्हणा किंवा या जगात सर्वात महान बनण्याची, महान नाही पण प्रत्येकाला एक बेसिक डिसेंट लाईफ पाहिजे असते. प्रत्येकाला वाटत असेल की आपल्याकडे ज्या सुविधा आहेत त्या तरी नक्कीच असल्या पाहिजे. त्या भरपूर लोकांना भेटतात पण काही लोक त्याच्यापेक्षाही जास्त गोष्टींची अपेक्षा करू लागतात. कारण की आसपासचं जे जग असतं, वातावरण असतं त्याच्यामुळं. आणि साहजिकच त्या गोष्टी करण्यासाठी लिटरली आपल्याला खूप काही किंमत मोजावी लागते. तर या काही भरपूर गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या होत्या ज्याच्यामुळं लिटरली मला आयुष्यामध्ये जगण्याची अशी काहीच इच्छा उरली नव्हती. काही काम करण्याची म्हणा किंवा जस्ट मी अख्ख्या जगाला एक प्रकारे डिस्कनेक्ट करून टाकलं स्वतःपासून. आणि त्या गोष्टीचा जरा काही दिवसापासून फायदा झालेला जाणवते मला. आणि सर्वात मोठा फायदा ह्या गोष्टीचा आहे. तर गेल्या काही दिवसांपासून मी हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत नॉर्मली मी लिहित होतो, म्हणजे डायरीज लिहायचं. आणि जेव्हा मी माझ्या लाईफच्या एकदम बेकार स्टेजमध्ये असतो, वर्स्ट लाईफच्या स्टेजमध्ये असतो त्या टायमिंगला मी लिहिणं प्रिफर करतो. मला जे काही वाटतं, ज्या काही गोष्टी घडल्या सगळं काही मी एक प्रकारे माझ्या विचारांना वहींवर, डायऱ्यांवरती उतरवून काढतो. आणि ती एक गोष्ट माझ्यासाठी चांगली होती. बेसिकली तिने मला बऱ्यापैकी आधार दिला, पण ती गोष्ट एक प्रकारची टाईम कन्झ्युमिंग होती खूपच. लिटरली मी दिवस त्याच्यामध्ये घालवलेले आहेत आणि माझ्या अशा डायऱ्यांच्या डायऱ्या भरलेल्या आहेत. पण त्याच्यानंतर जाणवलं की हे विचार म्हणा किंवा आपले जे अनुभव आहेत लिटरली कोणीच वाचणार नाही. ह्या डायऱ्या इथंच कुठेतरी धूळ खात पडतील आणि ते विचार कधी कोणापर्यंत पोचणारही नाही आणि त्याचा कोणाला फायदाही होणार नाही. कारण की आयुष्यामध्ये जे काही अनुभवलं मी, जे काही काय म्हणतात त्याला, जगाकडे बघण्याचा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे तो एक प्रकारे मला महत्त्वाचा वाटतो. कारण की लिटरली 28 वर्ष मी एकदम भोगलं एक प्रकारे असं मला वाटतं. चांगल्या गोष्टी नव्हत्या असं नाही, भरपूर काही गोष्टी चांगल्या घडूनही गेल्या. पण शेवटी म्हणतात ना, आपल्याला ज्या गोष्टी आठवतात त्यात वाईट गोष्टीच भरपूर जास्त असतात. तर ती गोष्ट महत्त्वाची आहे.
तर अशा प्रकारे मी लिहिण्याचं काम करत होतो आणि लिहिता लिहिता जाणवलं की ती गोष्ट एकदम टाईम कन्झ्युमिंग आहे आणि त्याचा असा आपल्याला जास्त फायदा पण होत नाही आहे. आणि अचानक तसं मी विचार करत होतो यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्याचे किंवा यूट्यूबवर आपले व्हिडिओ बनवून टाकावे असं मला वाटत होतं. पण साहजिकच तेव्हा जस्ट असं काय म्हणतात त्याला नाही माझं मन नव्हतं करत. पण एका दिवशी मी बहुतेक तसा प्रयत्न करायला घेतला, सुरुवात केला आणि सुरुवातीचे काही अटेम्प्ट्स माझे एकदम जरा बेकार होते. म्हणजे व्हिडिओ मी असे अपलोड तर नाही केले यूट्यूबवरती आत्तापर्यंत, फक्त 1-2च व्हिडिओ अपलोड केले असतील. पण जेव्हा मी तो व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो तेव्हा एक गोष्ट जाणवली. म्हणजे आपण जे विचार म्हणणं जे आपलं आहे ते डायरीवर किंवा नोटपॅडवरती आपण लिहून ठेवू शकतो. बेसिकली ते टाईम कन्झ्युमिंग आहे. पण तेच जर आपण कॅमेऱ्यासमोर व्हिडिओ रेकॉर्ड करून बोलत बसलो तर लिटरली ते काही मिनटातच आपण पूर्णपणे एक्सप्लेन करू शकतो. आणि ह्या गोष्टीचा फायदा म्हणायला गेले तरी भरपूर. जरी मी हे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड नाही केले तरी या गोष्टीचा मला भरपूर फायदा आहे. कारण की जेव्हा आपण तोंडाने बोलतो तेव्हा आपल्या डोक्यातले जे न्यूरॉन्सचे जे सर्किट्स असतात ना तर ते फायर होतात, ॲक्टिवेट होतात. म्हणजे एक प्रकारे आपल्या शरीराला मूवमेंट भेटून जाते. जेव्हा बोलतो तेव्हा आपण काय म्हणतात त्याला भरपूर हालचाल करतो आणि त्याच्यामुळं आपल्या डोक्यातले जे न्यूरॉन्स असतात ते फायर होतात. आणि जर आपण निराश स्टेटमध्ये असेल किंवा आपल्याला वाईट वाटत असेल आणि तेच जर आपण कोणाशी एखाद्या व्यक्तीशी नॉर्मली जरी बोललो, त्या व्यक्तीशी आपण नॉर्मली जरी बोललो तरी आपल्याला भारी वाटतं. ही गोष्ट मी अनुभवली होती. म्हणजे दिवसभर मला वाईट वाटत राहिले असं सब पकडून झालं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी मित्रासोबत चालता काही वेळ बोललेलो आहे, काही गोष्टी डिस्कस केलेल्या आहे आणि जस्ट नुसतं बोलल्याने मला भारी वाटलेलं आहे. म्हणजे दिवसाचा जो निराशा होती, तणाव होता तो सगळा एक प्रकारे निघून गेल्यासारखं वाटलं होतं आणि फ्रेश वाटल्यासारखं वाटलं होतं. तर एकूणच ह्या गोष्टीने एक गोष्ट कळली ती म्हणजे की आपल्याला बोलणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मी काय म्हणतात त्याला अपेक्षा करत होतो की कोणीतरी माणूस किंवा व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे. बेसिकली सकाळच्या टाईम पिरियडमध्ये की ज्याच्यासोबत मी बोलू शकतो. पण अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये बिझी आहे आणि आपण जे काही बोलणार आहोत, जे काही सांगणार आहोत ते समोरच्याला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा नाही हे आपल्याला माहीत नाही. लिटरली कोणाशी बोलणं म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला खूपच अवघड गोष्ट बनलेली आहे या जगामध्ये. आणि टेक्नॉलॉजी तर मला काही हेल्प करत नव्हती. तर त्यातूनच जाणवले की आपल्याला अशी गरज नाही की आपल्या समोर एखादा व्यक्ती बसलेलाच असला पाहिजे जो आपलं म्हणणं ऐकत असेल. आपण नॉर्मली एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लावू शकतो. समोर मोबाईल ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करायला लावलेला आहे आणि लिटरली माझ्या मनाला जे येईन ते मी सध्या बोलत आहे. तर अशा प्रकारे मी पहिले स्टार्टिंगचे काही एक्सपेरिमेंट करून बघितले आणि त्याच्यातून मला ही गोष्ट अनुभवायला आली आणि ह्या गोष्टीचा मला फायदा होत आहे. लिटरली जेव्हा मी व्हिडिओ बनवत आहे, रेकॉर्ड करत आहे आणि त्याच्यासमोर बसून बोलत आहे त्याच्याने मला एक प्रकारे या निराशेमधून, डिप्रेशनमधून बाहेर निघायला मजा येत आहे. म्हणजे निघता येते एक प्रकारे. तर ही गोष्ट आता मी करायला घेतलेली आहे. गेल्या काही दिवसापासून माझे बरेच एक्सपेरिमेंट चालू होते. 1-2 व्हिडिओ मी यूट्यूबवर बनवून टाकले आणि आता मी जरा एक प्रकारे काय नाही त्याला या गोष्टीचा फ्लो मिळवला आहे असं मला वाटतं आहे की ही गोष्ट मी बेटर पद्धतीने सध्या आता करू शकतो आहे. तर बेसिकली इव्हेंच्युअली गोष्ट तीच की गेल्या काही वर्षामध्ये म्हणा किंवा महिन्यांमध्ये म्हणा मला एक प्रकारे रॉक बॉटम हिट करायचा होता. म्हणजे मला आयुष्यातलं सगळं काही गमवून बघायचं होतं. लिटरली मी जेव्हा कोणत्याही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत होतो किंवा त्यांच्या मागे धावत होतो त्याच्यामध्ये मला खुशी वाटत नव्हती. आणि कसं म्हणता येईल ती गोष्ट मिळवण्याचं कारण काय, त्याच्या मागं भाग मी का पडतो आहे मला हेही माहीत नव्हतं.
म्हणजे मी ऑफिसमध्ये जात होतो, काम करत होतो, अशा लोकांसोबत इंटरॅक्ट करत होतो, असं काम करत होतो जे माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नव्हतं आणि त्याच्यामध्ये मला इंटरेस्टही नव्हता असं म्हणता येईल. आणि शेवटी महिन्याचा थोडाफार त्याच्यातून पगार यायचा आणि तो पगार आला की काही दिवसातच खर्च व्हायचा. लिटरली आयुष्यामध्ये मी जे काही आयुष्य जगत होतो, जे काही करत होतो, त्याचा माझ्यासाठी असं काहीच फायदा नव्हता असं मला वाटत होतं. फक्त थोडेफार काही पैसे येत होते, त्याच्यावर माझ्या आयुष्यातला खाण्यापिण्याचा आणि बाकीचा खर्च चालत होता आणि तेवढंच. त्याच्यानंतर मी वेगळं काही असं करू शकत नव्हतो. आणि त्याच्यामुळं लोन्स म्हणा किंवा कर्ज म्हणा ते पण जरा वाढायला लागलं होतं आणि त्याच्यामध्येच मी भरपूर काही गोष्टी अशा केल्या ज्या की मला करणं गरजेचं नव्हतं. पण म्हटलं करून बघावं एकदा. मी काय म्हणतात त्याला, आयुष्याची वाट कशी लागते ते आपण अनुभव करून बघायला पाहिजे असं मला वाटलं. तर मी वाट लावली आयुष्याची एक प्रकारे, पण मजा आली. तर एकूणच मला असं काय म्हणतात त्याला फील होत नव्हतं. मी जे काही करत होतो, ज्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होतो, माझ्याकडे जे काही होतं, बघायला गेलं तर भरपूर काही गोष्टी माझ्याकडे होत्या, पण त्यात काहीच आनंद नव्हता राहिला. लिटरली मला फील होत नव्हतं तो आनंद, ती खुशी. वाटतं नाही यार आपल्या आयुष्याला काहीतरी असं एक परफेक्ट असं म्हणा किंवा पर्पज पाहिजे की आपण एखादी गोष्ट करतो आहे त्याचं काहीतरी प्रॉपर असं रिझन असावं, कारण असावे आणि त्याचा काहीतरी फायदा असावा. मी लिटरली जेव्हा ऑफिसमध्ये काम करायचं म्हणा किंवा बाकीचंही काम करायचं म्हणायचं, त्याच्यासाठी मला थोडेफार पैसे भेटण्याच्या व्यतिरिक्त काहीच फायदा नव्हता. त्याच्यानंतर मी 2 वर्ष जवळपास जी काही गोष्टी केली त्या गोष्टीत मी असं काही करण्याचा प्रयत्न केला की जी गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे किंवा एक प्रकारे जगासाठी महत्त्वाची आहे. पण ती गोष्ट करता करता असंही जाणवले की नाही, जगाला त्या गोष्टीची काहीच गरज नाही. एक प्रकारे जग तर खुश आहे, जसं आयुष्य जगते तसं ते जगण्यामध्ये त्यांना अशी काही जास्त गरज नाही पडत आहे की आपण त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे किंवा तसंच काही. तर ती गोष्ट एक सर्वात बेकार हिट झाली. लिटरली मी ह्या जगाला बदलण्याचा प्रयत्न केला होता आणि शेवटी कळलं की नाही, जगाला बदलून काहीच फायदा नाही. त्यातच मग मी एक प्रकारे रॉक बॉटम हिट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक प्रकारे मला सगळं काही गमवून बघायचं होतं आणि ते फील करायचं होतं. म्हणजे बेसिकली मला ती गोष्ट फील करायची होती. त्याची भावना असती ना, मला एकतर एक्स्ट्रीम खुशी फील करायची होती किंवा एक्स्ट्रीम जी डेप्थ आहे ना, लो, ती गोष्ट फील करायची होती. मला फक्त फील करायचं होतं बेसिकली आणि ती गोष्ट मला काही गेलं फील होत नव्हती. तर त्याच्यासाठी मग मी रॉक बॉटम हिट करण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर असे काही डिसिजन घेतले जे की मी मुद्दामूनच घेतले एक प्रकारे म्हणता येईल. म्हणजे मी असे ठरवून निर्णय घेतला. म्हणजे मला माहीत होतं की ह्या कंडिशनमध्ये आपण कोणते निर्णय घेऊ शकतो आणि त्यातले काय म्हणतात त्याला बेस्ट टू वर्स्ट असे डिसिजन होते. तर मी बेस्ट डिसिजन घेऊ शकत होतो. मी मुद्दामून लाईफमध्ये ते वर्स्ट डिसिजन घेतले बेसिकली, कारण की मला बघायचं होतं की काय म्हणतात त्याला आयुष्यामध्ये जर आपण एखादं वर्स्ट डिसिजन घेऊन बघतो आहे तर काय होतं. कारण की साहजिकच सगळे जे लोक आहेत ते वरचा बेस्ट डिसिजनच निवडतात. पण मला वर्स्ट डिसिजन बघून घ्यायचा होता, वर्स्ट डिसिजन घ्यायचा होता आयुष्यामध्ये आणि तो मी घेतला. इट वॉज अ क्वाईट फन तर नाही म्हणता यायचं. बट शेवटी ती जी माझी सिस्टीम होती फील करण्याची ती सध्या आता रिकवर झाल्यासारखी वाटते. लिटरली मला काहीतरी करण्यामध्ये जरा आता आनंद भेटतो आहे आणि ही गोष्ट करताना मला आनंद भेटतो आहे म्हणून ही गोष्ट करतो आहे. तर रॉक बॉटम हिट झाला आणि जेव्हा रॉक बॉटम मला जाणवलं की आपण ॲक्च्युली रॉक बॉटम हिट केलेला आहे तेव्हा कळलं की अरे रॉक बॉटम नावाची काही गोष्ट नसते, फालतू आहे. काही गोष्टींच्या काही लोकांच्या फालतू कल्पना आहेत. तर भरपूर लोकांनी
फाईट क्लब मूवी बघितला असेल, तर त्यातलीच ही फिलॉसॉफी म्हणता येईल, रॉक बॉटम हिट करणं. तर त्याच्यापासूनच बहुतेक मी जरा ही गोष्टी जरा विचार करायला घेतली असं मला वाटतं आहे. तर त्या मूवीमध्ये दाखवलं होतं रॉक बॉटम हिट का करावा, कसा करावा आणि अशा टाईपमध्ये. तर आयुष्यात मी बेसिकली रॉक बॉटम हिट केला आणि तेव्हा जाणवलं की यार लिटरली रॉक बॉटम नावाची काही गोष्टच नसते, किंवा ज्या गोष्टीला काही लोकांनी एवढं महत्त्व दिलं लिटरली त्याचा काही फायदाच नाही बेसिकली. म्हणजे मला वाटलं होतं की रॉक बॉटम हिट करणं म्हणजे समुद्र आहे, त्याच्यावरती आपलं आयुष्य आहे आणि समुद्राच्या एकदम डेप्थला जाऊन आपण त्याच्या काय म्हणतात त्याला तळाला टच करणं किंवा तिथं जाऊन वरती बघणं एक प्रकारे. तर त्या एका आयुष्यामध्ये त्या पॉईंटला मी तसं फील केलं होतं की हां मी त्या डेप्थमध्ये त्या तळाला जाऊन वरती बघतो आहे. आणि तेव्हा जाणवलं की लिटरली रॉक बॉटम नावाची गोष्ट म्हणजे एकदम शेवटी आहे. कारण की कसं म्हणता येईल, रॉक बॉटम नावाची गोष्टच नाही बेसिकली. इव्हेंच्युअली काय म्हणतात त्याला, बेसिकली ही गोष्ट मला इथं एक्सप्लेन करायला वाटते की आपलं जे सध्याचं जे जग आहे ते एक प्रकारे कसं म्हणता येईल फॉरगिव्हिंग आहे, खूप फॉरगिव्हिंग आहे, म्हणजे माफ करणार आहे. लिटरली आपण काय म्हणतात त्याला ह्या जगातून जो रिस्क फॅक्टर होता ना तो ऑलमोस्ट इलिमिनेट केलेला आहे. म्हणजे आधी लढाया व्हायच्या किंवा आपण निसर्गामध्ये राहायचो तेव्हा खाणं पिणं म्हणा किंवा बाकीच्या ज्या नेसेसरी गोष्टी होत्या त्या प्रॉपरली भेटायच्या नाही, ती प्रोटेक्शन ती सिक्युरिटी भेटायची नाही. लिटरली आपण कधी मरण्याची काही गॅरंटी नसायची. मग एखादा छोटासा जरी आजार झाला तर आपण मरू शकतो, किंवा एखादा सापाने दंश केला किंवा नैसर्गिक कोणती गोष्ट घडली तर आपण खूप इझिली एक प्रकारे मरू शकत होतो. मग मध्ये मिडल एजेसमध्ये एक प्रकारे युद्ध होते. मग तुम्ही गरज नसताना युद्धाला जाऊ शकता आणि लिटरली त्या टायमिंगला पण लाईफ एक्सपेक्टन्सी नावाची गोष्ट खूपच कमी होते. पण आता तसं नाही आहे. बेसिकली आयुष्यामध्ये तुम्ही जर काही नाही केलं तरी तुम्ही जिवंत राहणार आहे. आणि ही गोष्ट तेव्हा मला हेट झाली. लिटरली मी सगळं काही जरी गमावून बसलो आहे तरी मी ह्या गेममधून क्विट नाही होऊ शकते. आणि जोपर्यंत मला वाटते की काय म्हणतात त्याला ही गेम खेळावी नाही किंवा असंच पडून राहावं काही न करता, तोपर्यंत ती मी गोष्ट केली. आणि जेव्हा मला वाटलं की हां आता आपण उठून एखादी गोष्ट करायला घेतली पाहिजे तर तेव्हा घेतली. त्यातूनच एक गोष्ट जाणवली की हां की आयुष्यामध्ये असा ॲब्सोल्यूट वर्स्ट नावाची कोणतीच गोष्ट नाही आहे. ज्यावेळी तुम्हाला वाटेल की हां चला आता उठू आपण काहीतरी अशी कामं करायला घेऊ किंवा अशा गोष्टी करायला घेऊ ज्या आपल्यासाठी करणं गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं आहे, लिटरली तुम्ही कधीही घेऊ शकता. आणि आयुष्यामध्ये असं काही नाही आहे जे तुम्ही गमावलं तर त्याचा काय म्हणतात त्याला लॉस असा एकदम सर्वात मोठा आहे. कारण की इव्हेंच्युअली आपण इथं जिवंत राहणार आहे. आणि हां देर इज नो एंड म्हणण्यापेक्षा तुम्हाला किती वाईट वाटत असू दे किंवा किती काय म्हणतात त्याला बेकार असू दे तुमचे आयुष्य, पण ते संपणार नाही. बेसिकली तुम्ही पुढचा दिवस जिवंत राहणार आहे, तो जगणार आहे. भले तुम्हाला खायला प्यायला जरी नाही भेटलं तरी तुम्ही काही दिवस जगत राहणार आहे. आणि कमीत कमी खाण्यामध्ये तुम्ही जिवंत राहू शकता अशा टाईपमध्ये. लिटरली या जगामध्ये काही लोक असे आहेत जे दिवसाला एका टायमाला जेवत असतील आणि त्यांच्या शरीराने त्याला अडॅप्ट केलेलं आहे. भले ते कुपोषित असतील किंवा कसंही म्हणा. पण हां इव्हेंच्युअली आपण आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करून घ्यायला लागतो. एक प्रकारे ती गोष्ट आपण शिकतो. मग आपलं शरीर असो आपलं माइंड असो आणि बाकीचं भरपूर काही गोष्टी.
तर आपण आयुष्य जे जगत असतो ते नेहमी ॲडजस्ट करतच जगत असतो आणि मिळवायला गेलं तर आपण भरपूर काही मिळवू शकतो. पण जोपर्यंत ती गोष्ट मिळवण्याचा काय म्हणतात त्याला आपल्याकडे रिझन नसतं प्रॉपर असं, तोपर्यंत ती गोष्ट करण्यात काहीच अर्थ नाही बेसिकली. तर मला हा जो माझा पहिला व्हिडिओ असणार होता की हा जो आता मी अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये मला बेसिकली खूपच वेगळ्या अशा मुद्द्यावर बोलायचं होतं किंवा काल जी कल्पना केली होती त्या गोष्टीवर मला डिस्कस करायचं होतं. पण सध्या मी भरपूर अशा गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत ज्या की आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट होत्या. पण इट्स जस्ट अ रॉ फिलिंग्स किंवा रॉ थिंकिंग. आणि सध्या काही दिवस असेच असणार आहेत. म्हणजे ह्या गोष्टींना मी एक प्रकारे असं काय त्याला प्रॉपरली कन्स्ट्रक्ट नाही करत आहे किंवा त्यांचं फ्लो नाही ठरवते. मला जे वाटेल ते मी माझ्या कॅमेऱ्यासमोर बसून रेकॉर्ड करतो आहे आणि बोलतो आहे. साहजिकच मी माझे आयुष्य डिस्कस करतो आहे म्हणता येईल किंवा माझा व्ह्यू माझं स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि इट डझंट मॅटर हे व्हिडिओ कोणी बघतं आहे की नाही, कारण की मी त्यांच्या हे व्हिडिओ कोणी बघावे किंवा पॉप्युलर व्हावे ह्याच्यासाठी नाही बनवते. तर ह्या गोष्टींचा फायदा मला काय म्हणतात त्याला दुसऱ्या प्रकारे भरपूर मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि लिटरली मी फक्त हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यामध्येच खुश आहे. तर जवळपास आता 50 मिनिटाचा आपण व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. मला वाटतं की तो थांबलं पाहिजे. पण लेट्स आहे काल मी जवळपास 1 तासाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यामध्ये जरा काफी गफलत झाली होती. पण आता मला वाटतं थांबावंच. तर काय म्हणतात, जर माझे विचार तुम्हाला पटले असतील किंवा बेसिकली जर माझे विचार तुम्हाला पटलं असतील, तुम्ही त्याच्याशी रिलेट करू शकत असला तर साहजिकच ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जमलंच तर कुणाशी शेअर करा. घाई म्हणण्यापेक्षा काय म्हणतात त्याला अपेक्षा म्हणण्यामध्ये काय नाही रिस्ट्रिक्शन नाही काय म्हणतात त्या गोष्टीला सक्ती नाही आहे बेसिकली. तर सक्ती नाही तशी बेसिकली. तर ठीक आहे, मी स्टॉप करतो सध्या. बाय.